मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की विशालचा खरा चेहरा सिंधूसमोर आणून आता राघवने विशाल आणि सिंधूचे लग्न मोडून टाकलेले असते. कारण राघवचं अजूनही सिंधूवर प्रेम असतं, त्याचा सिंधूमध्ये जीव अडकलेला असतो. तर पुढे आपण पाहणार आहोत की राघवने सिंधूला त्याच्या मनातील सर्व सांगण्यासाठी एकांत ठिकाणी बोलावून घेतलेले असते. तो सिंधूला सांगणार असतो की माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. मधूला डिवोर्स देऊन मला उरलेलं सर्व आयुष्य फक्त तुझ्यासोबत घालवायचं आहे आणि आपल्या मुलांसोबत. परंतु त्याच वेळेला राघवला DIG सरांचा फोन येतो आणि राघवला अचानक एका मिशनवर जावं लागतं. कारण जवानांच्या एका गाडीवर आतंकवादी हल्ला झालेला असतो. त्यामुळे आता राघव सिंधूला काही न सांगता घरी पाठवून देतो आणि स्वतः त्या मिशनवर आलेला असतो. तर इकडे सर्वजण राघवसाठी देवाकडे प्रार्थना करत असतात. टीव्हीवरील बातम्या पाहून तर सिंधू अजूनच घाबरते. तिला राघवची काळजी वाटू लागते. सिंधू विचार करते की काल राघवला मला काहीतरी सांगायचं होतं, परंतु अचानक राघवला त्या मिशनवर जावं लागलं आणि आमचं बोलणं अपूर्ण राहिलं. मला खूप भीती वाटत आहे. राघव ठीक तर असेल ना? आणि मी तर राघवला साधं ऑल द बेस्टसुद्धा केलं नाही. त्यामुळे आता सिंधू स्वतः तिकडे जाण्याचा निर्णय घेते आणि सोबत तिचा एक मित्र डॉक्टर सत्याला घेते. कारण तेथील जखमी ऑफिसरला ट्रीटमेंटची गरज असते. त्यानंतर सिंधू रत्नाकरला फोन करून सांगते की तीसुद्धा राघव पाठोपाठ त्या मिशनवर जात आहे. तेव्हा ते ऐकून रुक्मिणी काकू खूपच खुश होतात. कारण त्यांना माहिती असतं की सिंधू राघवसोबत असल्यानंतर राघवला काहीच होणार नाही. तर इकडे राघव एक एक करून त्या गुंडांना मारत असतो. परंतु त्याच वेळेला एक गुंड राघवच्या छातीत गोळी मारतो तर राघव लगेच खाली कोसळतो. तर इकडे मध्येच सिंधूची ॲम्ब्युलन्स बंद पडते. तर सिंधू अजूनच टेन्शनमध्ये आलेली असते. कारण ती अजूनही राघवपासून 3 किलोमीटर दूर असते. तेवढ्यात सिंधूला फोन येतो की राघवला सुद्धा या हल्ल्यामध्ये गोळी लागली आहे. ते ऐकून तर सिंधू पूर्णपणे हादरते आणि काही एक विचार न करता सिंधू ही भरधाव वेगाने त्या कॅम्पच्या दिशेने राघवकडे जाण्यासाठी निघते. बाकी सर्वजण सिंधूला अडवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सिंधू मात्र ऐकत नाही. खाली काटे दगड धोंडा न पाहता सिंधू आता वाऱ्याच्या वेगानेच राघवला वाचवण्यासाठी जायला निघते. कारण काहीही करून तिला राघवचा जीव वाचवायचाच असतो. तर राघवला समोर गोळी लागलेली पाहून सिंधू मोठ्यानेच ओरडते आणि तीसुद्धा जमिनीवर कोसळते. तेव्हा राघव घाबरतो. सर्व दुश्मनांचा खात्मा करून तो सिंधूची काळजी घेत असतो. सिंधूच्या पायातून खूप रक्त येत असतं. काही वेळानंतर सिंधू शुद्धीवर येते आणि राघवला समोर पाहताच त्याला घट्ट अशी मिठी मारत विचारते, राघव तुम्ही ठीक तर आहात ना? म्हणून सिंधू रडू लागते. तर राघव सांगतो, सिंधू अगं मला काही झालं नव्हतं, कारण मी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं. तेव्हा सिंधू राघवला 2-3 फटके मारत म्हणते, मी किती घाबरले होते. एवढं सगळं नाटक करण्याची काय गरज होती? तुम्हाला काही झालं असतं तर? तेव्हा राघव घडलेला सर्व प्रसंग सिंधूला सांगतो आणि स्वतःच्या हाताने प्रेमानेच तो सिंधूच्या पायाला जखमेला मलमपट्टी करतो. त्यानंतर राघव प्रेमानेच सिंधूचा हात हातात घेत म्हणतो की जी गोष्ट अपूर्ण राहिली होती ना, ती आज मला पूर्ण करायची आहे. त्याच वेळेला राघवला मधूचा फोन येतो. तर घाई गडबडीमध्ये राघव तो फोन कट करण्याऐवजी रिसीव करून तो खिशात ठेवतो. राघवला वाटतं की फोन कट झाला, परंतु मधू इकडे हॅलो हॅलो करत असते. तिला राघव आणि सिंधूचे सर्व काही बोलणे तिकडे ऐकू जात असतात. तेव्हा राघव सिंधूला सांगत असतो की काल मी तुला त्यासाठीच एकांत ठिकाणी बोलावून घेतलं होतं, कारण मला माझ्या मनातील सर्व तुला सांगून टाकायचं होतं. राघव म्हणत असतो की सिंधू आता माझे सर्व गैरसमज मिटले आहे. मला माझी चूक समजली आहे आणि आज ज्या पद्धतीने तू माझ्याजवळ जीवाच्या आकांताने धावत आलीस, मला घट्ट मिठी मारलीस, त्यामुळे तर मला अजून धीर मिळाला आहे आणि माझं मन मला जे काही सांगत होतं ते खरं होतं यावर माझा विश्वास बसला आहे की अजूनही तुला माझी खूप काळजी वाटते. माझ्याबद्दल अजूनही तुझ्या मनात प्रेम आहे. सिंधू खरं खरं सांग की अजूनही तुझ्या मनात मला जागा आहे का? प्रेम आहे का? माझ्या असल्याने नसल्याने तुला काही फरक पडतो का? तेव्हा ते ऐकून इकडे मधूच्या तर पायाखालची जमीनच हादरते.
तेव्हा सिंधू ही राघवला सांगून टाकते की राघव, अजूनही तुम्ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात. तर ते ऐकून राघवचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. राघव म्हणतो, सिंधू, मला माहिती होतं आणि म्हणूनच मला माझ्या मनातील तुला लवकरात लवकर सांगून टाकायचं होतं. जेव्हा मला अचानक या मिशनवर यावं लागलं ना, तेव्हा मी एक शपथ घेतली होती. तुझा होकार असो वा नकार, किंवा एखादी गोळी जरी माझ्या छातीच्या आरपार घुसली असती ना, तरीही माझ्या मनातील प्रेम तुला सांगितल्याशिवाय मी मरणार नाही. तेव्हा ते ऐकून सिंधू लगेच राघवच्या तोंडावर हात ठेवते की असं अजिबात बोलायचं नाही. राघव खूप रडत असतो. त्याच वेळेला अचानक पुन्हा एकदा गोळीबार सुरू होतो. राघव सिंधूला वाचवण्यासाठी पळतच एका गाडीच्या पाठीमागे घेऊन येतो आणि लपून बसतो. तो सिंधूला म्हणत असतो, मला जावं लागेल, परंतु जाण्याच्या अगोदर मला माझ्या मनातील गोष्ट तुला सांगायची आहे. आता उशीर नको. कारण सिंधू, गेल्या कित्येक दिवसांपासून मला सतत एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नात खूप सुंदर जागा आहे. मी माझ्या मुलांच्या मागे तिथे धावत असतो, मस्ती करत असतो. तेव्हाच सावी आणि विनू एका बाईला आई अशी हाक मारतात आणि जेव्हा ती बाई माझ्याकडे मागे वळून पाहते ना, तेव्हा मला तिथे तुझा चेहरा समोर दिसतो. सिंधू, आय लव्ह यू. सिंधू, आय लव्ह यू सो मच म्हणून तो सिंधूला प्रपोज करून टाकतो. तर ते ऐकून सिंधू आनंदाने रडू लागते. तर इकडे मधूला तर मोठा झटका बसलेला असतो, कारण राघवच्या मोबाईलमधून तिला सर्व काही इकडे ऐकू येत असतं. तर दुसरीकडे राघव सिंधूला म्हणत असतो की या जगात मी सर्वात जास्त प्रेम करतो ते म्हणजे माझी 2 मुलं आणि तू. सिंधू, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ग. मला तुझ्यासोबत माझं सर्व आयुष्य काढायचं आहे आणि आता माझ्याकडे जे काही दिवस उरले आहेत ना, त्यात मला तुझी साथ हवी आहे. मला पुन्हा एकदा तुझ्याशी लग्न करून हक्काने, सन्मानाने रत्नपारखींची सून म्हणून तुला घरी घेऊन जायचे आहे. तेव्हा ते ऐकून तर इकडे मधू धक्क्यानेच खाली कोसळते. सिंधू राघव प्रेमानेच एकमेकांकडे पाहू लागतात आणि दोघांनाही आत्तापर्यंत सोबत घालवलेले प्रेमाचे क्षण आठवत असतात. दोघांच्याही तोंडून शब्द फुटत नसतात. तर पुन्हा एकदा गोळीबार होऊ लागतो. राघव त्या गुंडांना मारून सिंधूला एका तंबूमध्ये घेऊन येतो आणि म्हणत असतो की सिंधू, मला माफ कर ग. मला तुला स्वतःपासून दूर जाऊच द्यायला नको होतं. गावात तू भेटल्यानंतर 10 वर्षानंतर जेव्हा तू मला भेटली होती ना, तेव्हा मी तुला हे सर्व सांगायला हवं होतं. मी तर एका संधीची वाट पाहत होतो, परंतु बाप्पाची सुद्धा हीच इच्छा असेल की मी माझ्या मनातील गोष्ट तुला अशा ठिकाणी सांगावी. सिंधू, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. जेव्हा तू माझ्यासोबत नसतेस ना, तेव्हा काही एक ठीक होत नाही. मला खूप अस्वस्थ वाटतं, परंतु जेव्हा तू माझ्या जवळ येतेस ना, तेव्हा असं वाटतं की एका पाण्याच्या बाहेर मरण्यासाठी तडफडणाऱ्या माशाला पुन्हा एकदा कोणीतरी पाण्यात सोडलं आहे. सिंधू, तू माझा श्वास, आनंद, तूच माझं जीवन आहेस ग. सिंधू, आत्तापर्यंत मी माझं कर्तव्य, प्रेम यात फसलो होतो, परंतु मी हेच विसरलो होतो की माझं पहिलं कर्तव्य तर तेच आहे जिच्यावरती माझं जीवापाड बेभान प्रेम आहे, आणि ती तू आहे. सिंधू, मला मान्य आहे की मी खूप मोठमोठ्या चुका केल्या, परंतु मला माझ्या त्या सर्व चुका आता सुधारायच्या आहेत. मला तुझा नवरा होण्याचं आणि सावी विनूचा बाबा होण्याचं कर्तव्य आता पूर्ण करायचं आहे. मला फक्त आणि फक्त तुम्हा तिघांसाठी जगायचं आहे. तुम्हा तिघांपासून माझ्या आयुष्याची सुरुवात होणार आणि तुम्हा तिघांसोबतच त्याचा शेवट होणार, हे लक्षात ठेव. मला तर तुला स्वर्ग दाखवायचा आहे. तुझ्यावर अजून खूप प्रेम करायचं आहे. फक्त एकदा होकार दे. तेव्हा सिंधू रडतच राघवला विचारते, पण विनूचं काय राघव? तेव्हा राघव म्हणत असतो की तू काळजी करू नकोस. आपण विनूला शांतपणे समजावू. आपलं प्रेम म्हणजे त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं असतील. मी मधूला सुद्धा समजावेन. तू फक्त होकार दे. तर इकडे मधू खूप रडत असते. सिंधूला नक्की काय करावं ते समजत नसतं. राघव म्हणतो, सिंधू, तुझ्या मनातील घालमेल मला कळते ग, पण शांत विचार कर. तुझ्याकडे 24 तासांचा वेळ आहे. परंतु सिंधू, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. प्लीज स्वतःच्या मनाचा विचार कर. आतील आवाज ओळख की तुला नक्की काय हवंय. सिंधू, मला जावं लागेल. काळजी करू नकोस, कारण मला काहीच होणार नाही. इकडे आल्यानंतर मला पॉझिटिव्ह उत्तरच अपेक्षित आहे, हे लक्षात ठेव. राघव म्हणतो, सिंधू, तू काळजी घे. तर इकडे सर्व काही ऐकून मधूच्या हातातील मोबाईल खाली पडतो. ती पूर्णपणे भारावून जाते, कारण आता एवढे कांड करूनही मधू पुन्हा एकदा हरलेली असते. त्यामुळे मधूसुद्धा आता बेशुद्ध
बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळते तर सर्वांना धक्का बसतो. आता सिंधू राघवच्या प्रेमाचं काय उत्तर देणार ते पाहणं खूपच रोमांचक ठरेल. तर अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.